ओम नमः शिवाय. श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात शिवमहापुराण भाग 11. मागील भागामध्ये आपण रुद्र संहितेतील द्वितीय खंडातील अध्याय 8 ते अध्याय 15 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 16 ते अध्याय 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग आणि या कथाभागामध्ये भगवान शिव आणि माता सती यांचा विवाह सोहळा ही सर्व दिव्य कथा आलेली आहे. चला तर ही दिव्य कथा श्रवण करूयात आणि सुरुवात करूयात शिवमहापुराणातील भाग 11. ब्रह्माजी पुढे म्हणाले, श्री विष्णूंसह सर्व देवदेवतांनी आनंदाने केलेली स्तुती ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि आम्हाला आमच्या येण्याचे कारण विचारले. रुद्रदेव म्हणाले, हे देव आणि ऋषीवर्य, तुमचे कैलासावर आगमन झाले त्याबद्दल सांगा. तुम्ही लोक इथे का आलात आणि तुमचे काय काम आहे, कृपया मला सांगा. अशा प्रकारे महादेवांनी विचारल्यावर भगवान विष्णूंच्या आज्ञेने मी त्यांना विनंती केली. मी म्हणालो, हे देवांचे स्वामी महादेव, करुणासागर, आम्ही सर्व तुमची मदत मागण्यासाठी येथे आलो आहोत. देवा, आपण तिघे असूनही एक आहोत. सृष्टीचे चक्र नियमित आणि सुरळीत राहण्यासाठी आपण एकमेकांचे सहयोगी म्हणून काम करतो. आपण एकमेकांचे सहाय्यक आहोत. आपल्या तिघांच्याही परस्पर सहकार्यामुळे संसाराची सर्व कामे पूर्ण होतात. महेश्वरा, काही असुर तुझ्या हातून मारले जातील, काही असुर माझ्या हातून मारले जातील आणि काही असुरांना श्रीहरी मारतील. हे प्रभू, तुमच्या वीर्यापासून जन्मलेल्या पुत्रांमुळे काही राक्षसांचा नाश होईल. हे देवा, भयंकर राक्षसांचा नाश करून तुम्ही जगाला आरोग्य आणि निर्भयता प्रदान कराल. विश्वाची निर्मिती, देखभाल आणि संहार ही तिन्ही आपली कार्य आहेत. जर आपण आपले काम नीट केले नाही तर वेगवेगळे शरीर धारण करण्याचा आपला हेतू योग्य राहणार नाही. हे देवा, तोच देव महेश्वर 3 रूपामध्ये प्रकट झाला. वास्तविक शिव स्वतंत्र आहे. सृष्टीचे कार्य तो लीलेच्या मदतीने करतो. डाव्या अंगातून भगवान विष्णू प्रकट झाले. मी ब्रह्मा त्यांच्या उजव्या हातातून प्रकट झालो. हृदयातून रुद्रदेव प्रकट झाले. म्हणूनच ते भगवान शंकरांचे पूर्ण रूप आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार मी विश्वाची निर्मिती करतो. विष्णूजी जगाचे पालन करतात. आमची कामं करता करता आम्ही विवाहबद्ध झालो. म्हणून जगाच्या हितासाठी आता तुम्हीही विवाहबद्ध व्हा. माझे हे बोलणे ऐकून महादेवजी हसायला लागले आणि ते आम्हाला म्हणाले, हे ब्रह्मा, हे विष्णू, तुम्ही मला नेहमीच प्रिय आहात. तुम्ही सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि तिन्ही जगाचे स्वामी आहात. मला पण विवाह करणं योग्य नाही. मी सदैव तपश्चर्येमध्ये मग्न आहे. मी या जगापासून अलिप्त आहे. मी एक योगी आहे जो नेहमी निवृत्तीच्या मार्गावरती चालतो. माझं घरधंदा काय आहे? मी सदैव आत्मस्वरूप आहे, जो मायेपासून दूर आहे, ज्याचा देह अवधूत आहे, जो ज्ञानी आहे, आत्म्याला जाणणार आहे आणि इच्छाशून्य आहे, सुखापासून दूर आहे, जो अपरिवर्तनीय आहे. त्याला संसारामध्ये स्त्रीचा काय उपयोग? योग करताना मला आनंद वाटतो. बुद्धी नसलेले पुरुष त्या आनंदाला अधिक महत्व देतात. विवाह हे मोठे बंधन आहे, म्हणूनच मला या बंधनामध्ये अडकायचे नाही. आत्म्याचे चिंतन केल्यामुळे मला सांसारिक स्वार्थामध्ये रस नाही. तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही जे सांगितले त्याचा मी स्वीकार करेन. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी विवाह नक्की करेन, कारण मी नेहमी माझ्या भक्तांच्या स्वाधीन असतो. पण मी अशा स्त्रीशी विवाह करेन जी योगिनी आहे आणि तिच्या इच्छेनुसार ती कोणतेही रूप धारण करू शकते. जेव्हा मी योगशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा ती देखील योगिनी बनते, आणि जेव्हा मी वासनेमध्ये असेल तेव्हा सुद्धा ती स्त्री बनते. अशीच स्त्री मला पत्नी म्हणून मान्य असेल. मी सदैव शिवाच्या चिंतनामध्ये मग्न आहे. जी स्त्री माझ्या चिंतनामध्ये व्यत्यय आणते ती या ठिकाणी टिकू शकणार नाही. मी, विष्णू आणि ब्रह्मा हे सर्व शिवाचे अंश आहोत. म्हणूनच आपण नेहमी त्यांचाच विचार करतो. त्यांच्या चिंतनासाठीच मी विवाह न करता जगू शकतो. म्हणून मला अशी पत्नी द्या जी माझ्याप्रमाणे वागेल. जर त्या स्त्रीने माझ्या कामामध्ये व्यत्यय आणला तर मात्र मी तिला सोडून देईल. शिवाची विवाहाला संमती मिळाल्यामुळे मी आणि विष्णूशी आनंदित झालो. आणि तेव्हा मी नम्रपणे म्हणालो, हे प्रभू, ही उमा भगवान शिवांची पत्नी आहे
जी पृथ्वीवर वेगवेगळ्या अवतारामध्ये प्रकट होते आणि सृष्टीची विविध कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करते. याच उमाने लक्ष्मीचे रूप धारण करून श्रीहरीशी विवाह केला. सरस्वतीच्या रूपाने ती माझी भार्या बनली. आता याच देवीने जनकल्याणासाठी तिसरा अवतार प्रजापती दक्षाच्या कन्येच्या रूपामध्ये घेतला. उमादेवी आपल्याला पती म्हणून प्राप्त करण्याच्या इच्छेने कठोर तपश्चर्या करीत आहेत. तिचे नाव देवी सती आहे. फक्त देवी सती हीच तुमची पत्नी होण्यासाठी पात्र आहे. फक्त तीच महान तेजस्विता तुमची पत्नी म्हणून शोभेल. हे प्रभू, तुम्ही तिची कठोर तपश्चर्या पूर्ण करा आणि तिला वरदान द्या. तिच्या तपश्चर्याचा उद्देश तुम्हाला पती म्हणून मिळणे हाच आहे. म्हणून देवा, तुम्ही सतीदेवीची इच्छा पूर्ण करा. ही आमच्यासह सर्व देवतांची इच्छा आहे. आम्हाला तुमचा विवाह सोहळा पाहायचा आहे. तुमचा विवाह तिन्ही जगाला सुख देईन आणि सर्वांसाठी शुभ होईल. तेव्हा भगवान शिव म्हणाले, तुमचा आदेश माझ्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण मी नेहमी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. तुमच्या इच्छेनुसार मी देवी सतीशी तपश्चर्या पूर्ण करून तिच्याशी विवाह नक्कीच करेन. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही त्यांची आज्ञा घेऊन आपापल्या निवासस्थानी गेलो. पुढे ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला सती उपवास करते. नंदव्रत पूर्ण झाल्यावर ती भगवान शंकरांच्या ध्यानामध्ये मग्न होती. तेव्हा भगवान शिवांनी तिला प्रत्यक्ष दर्शन दिले. भगवान शिवांचे रूप अतिशय मोहक होते. त्यांना 5 मुखे होते. प्रत्येक मुखाला 3 डोळे होते. कपाळावरती चंद्र होता. त्यांच्या हातामध्ये त्रिशूल होता. त्यांच्या सर्वांगाला राख फासलेली होती. गंगाजी त्यांच्या मस्तकावर त्यांचे सौंदर्य वाढवत होत्या. त्यांचा चेहरा करोडो चंद्रासारखा तेजस्वी होता. त्यांना थेट समोर पाहून देवी सती त्यांच्या चरणांची पूजा करू लागली. त्यावेळी शर्मेने त्यांचे मस्तक झुकले. तपश्चर्याचे फळ देण्यासाठी शिवजी म्हणाले, हे उत्तम व्रत करणाऱ्या दक्ष नंदिनी, तुझ्या तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. म्हणूनच तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः इथे हजर झालो आहे. तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, ज्या आशेने तू एवढी कठोर तपश्चर्या केली आहेस, ती मला सांग, मी ती नक्कीच पूर्ण करीन. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे ऋषी, जगदीश्वर महादेवांना सतीची वृत्ती समजली तरीही त्यांनी सतीला वरदान मागायला सांगितले. देवी सतीने शर्मेने आपले मस्तक झुकावले होते. इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती. भगवान शंकरांचे शब्द ऐकून ती सती प्रेमामध्ये मग्न झाली. शिवजी वारंवार सतीला वर मागायला सांगत होते. तेव्हा देवी सती महादेवांना म्हणाली, हे वरदान देणाऱ्या माझ्या इच्छेनुसार मला वरदान द्या. असे बोलून ती देवी गप्प झाली. जेव्हा भगवान शिवानी पाहिले की देवी सतीला अजून काहीही बोलू शकत नाही, तेव्हा ते स्वतः तिला म्हणाले, हे देवी, तू माझ्या अर्धांगिनी बनशील. हे ऐकून सतीला खूप आनंद झाला, कारण तिला तिचे अपेक्षित फळ मिळाले होते. तिने हात जोडून आणि चरणी मस्तक टेकून त्या भक्तवत्सल शिवांची पूजा केली. सती म्हणाली, हे देवादिदेव महादेव, हे प्रभू, माझ्या पित्याला सांगून लवकरच माझे पाणी ग्रहण करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, सतीचे म्हणणे ऐकून शिवजींनी तिला आश्वासन दिले की हेच होईल. तेव्हा देवी सतीने भगवान शंकरांकडे आनंदित आणि मोठ्या प्रेममय दृष्टीने पाहिले. त्यांची आज्ञा घेतली आणि ती आपल्या वडिलांच्या घरी गेली. भगवान शिव कैलासाला परतले आणि देवी सतीचे स्मरण करतच त्यांनी माझे चिंतन केले. माझे चिंतन करताच मी लगेच कैलासाकडे निघालो. मला पाहून भगवान शिव म्हणाले, हे ब्रह्मदेव, दक्षकन्या सतीने भक्तिभावाने माझी पूजा केली. तिच्या नंदव्रताच्या प्रभावाने आणि तुम्हा सर्व देवतांच्या इच्छेचा आदर करून मी देवी सतीला तिचा इच्छित वर दिला. देवीने मला वरदान मागितले की मी तिचा पती व्हावे. त्या वरदानानुसार मी देवी सतीला माझी पत्नी होण्याचा वर दिला. वर मिळाल्यानंतर तिला खूप आनंद झाला आणि तिने मला प्रार्थना केली की मी तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्यासमोर देवी सतीसोबत विवाहाचा प्रस्ताव द्यावा आणि तिचे पाणी ग्रहण करावे. तिची नम्र विनंती मी मान्य केली. म्हणूनच मी तुम्हाला प्रजापती दक्ष यांच्याकडे घरी जाऊन माझ्यासोबत देवी सतीच्या कन्यादानाची त्यांना विनंती करावी, यासाठी मी तुम्हाला बोलावले आहे. भगवान शिवांच्या आज्ञेवर मी खूप प्रसन्न झालो आणि म्हणालो, भगवान, मी धन्य आहे की तुम्ही आम्हा सर्व देवतांची विनंती मान्य केली आणि देवी सतीला तुमची अर्धांगिनी म्हणून स्वीकारले
आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. तुमच्या आज्ञेनुसार मी आत्ताच प्रजापती दक्षाच्या घरी जातो आणि तुमचा निरोप सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी देवी सतीचा हात मागतो. असे म्हणत मी वेगवान रथातून दक्षाच्या घराकडे निघालो. नारदजींनी विचारले, हे परमपिता, प्रथम तुम्ही मला सांगा की देवी सती परतल्यावर काय झाले? दक्ष देवी सतीला काय म्हणाले आणि त्याने काय केले? नारदजींच्या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, जेव्हा देवी सती आपल्या इच्छेनुसार भगवान शिवांकडून वरदान मिळवून आपल्या घरी परतली, तेव्हा तिने आपल्या मातापित्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. तिने त्यांना तिच्या सखीमार्फत कळवले की तिला भगवान शिवाचे वरदान मिळाले. सतीच्या तपश्चर्याने ते खूप प्रसन्न झाले आणि तिला आपली पत्नी म्हणून ते प्राप्त करू इच्छितात. हे ऐकून प्रजापती दक्ष आणि त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला. त्यांनी एक मोठा उत्सव आयोजित केला आणि सर्व ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा दिली. काही काळानंतर प्रजापती दक्षाला पुन्हा काळजी वाटू लागली की आपल्या मुलीचा विवाह भगवान शंकरांशी कसा करावा, कारण ते अजून माझ्याकडे तिचा हात मागायला आले नाहीत. अशा प्रकारे प्रजापती दक्ष चिंतित झाले. पण त्याला फार काळ अशी चिंता करावी लागली नाही, कारण शिवा हा दयेचा सागर आहेत, करुणेची खान आहेत. मग ते त्यांची काळजी कशी पूर्ण करणार नाहीत? मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. तेव्हा मला पाहून त्यांनी मला नमस्कार केला आणि मला बसायला आसन दिले. त्यानंतर दक्षाने माझ्या येण्याचे कारण मला विचारले. तेव्हा मी माझ्या येण्याचे कारण त्याला सांगितले आणि म्हणालो, हे प्रजापती दक्ष, भगवान शंकराच्या आज्ञेने मी तुझ्या घरी आलो आहे. महादेवांनी स्वतःसाठी देवी सतीचा हात मागायला मला पाठवले आहे. सतीने परिपूर्ण तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. आपला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी वरदान मागितले. त्यामुळे लवकरात लवकर सतीचे पाणीग्रहण भगवान शंकरांसोबत करावे. नारदा, माझे हे शब्द ऐकून दक्षाला खूप आनंद झाला. त्याने आनंदाने या विवाहाला होकार दिला आणि मग मी आनंदी मनाने कैलास पर्वतावर गेलो. तिथे भगवान शिव आतुरतेने माझी वाट पाहत होते. दुसरीकडे प्रजापती दक्ष, त्यांची पत्नी आणि मुलगी सती जेव्हा लग्नाचा प्रस्ताव आला तेव्हा त्याही आनंदी झाल्या. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, प्रजापती दक्षाच्या स्वीकृतीबद्दल भगवान शिवांना सांगण्यासाठी मी कैलास पर्वतावर पोहोचलो. तेव्हा ते माझी वाट पाहत होते. मग मी त्यांना सांगितले, हे प्रभू, दक्षाने सांगितले की तो आपली मुलगी सती हिचा विवाह आपल्याशी करण्यासाठी तयार आहे, कारण सतींचा जन्म फक्त महादेवांसाठीच झाला आहे. जर हा विवाह झाला तर त्यांना आनंदच होईल. माझे असे बोलणे ऐकून भगवान शिव म्हणाले, हे जगनिर्मात्या ब्रह्मा, मी तुमच्या आणि नारदजींसह प्रजापती दक्षांच्या घरी जाईल. म्हणून ब्रह्माजी, नारद आणि तुमच्या मानसपुत्रांचे स्मरण करा आणि त्यांना इथे बोलवा. यासोबत माझे पार्श्वगणही दक्षांच्या घरी जातील. नारदा, मग भगवान शंकरांची आज्ञा मिळाल्यावर मी तुझे आणि इतर मानसपुत्रांचे स्मरण केले. माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचतात ते सर्व कैलास पर्वतावर प्रकटले. त्यांनी महादेवांना आणि मला आनंदाने नमस्कार केला. त्यानंतर शिवजींनी भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण केले. भगवान विष्णू देवी लक्ष्मीसह गरुडावर बसून तेथे आले. रविवारी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पूर्व फाल्गुनी नक्षत्रात त्रिलोकीनाथ भगवान शंकरांची मिरवणूक कैलास पर्वतावरून मोठ्या थाटामाटामध्ये निघाली. मी, देवी सरस्वती, विष्णूजी, देवी लक्ष्मी, सर्व देवी देवता, ऋषीमुनी, शिवगण या मिरवणुकीमध्ये सामील होते. वाटेमध्ये खूप आनंद उत्सव झाला. भगवान शंकरांच्या इच्छेने नंदी, नाग, वाघ आणि चंद्र हे त्यांची दागिने बनले. नंदीवरती स्वार होऊन प्रजापती दक्षाच्या घरी भगवान शंकर स्वतः आले. दारामध्ये शिवांची मिरवणूक पाहून सर्वांना आनंद झाला. प्रजापती दक्षाने भगवान शंकरांची विधिवत पूजा केली. त्यांनी सर्व देवतांचा मोठ्या आदराने सन्मान केला आणि त्यांना महालामध्ये नेले. दक्षाने भगवान शिवांना सर्वोत्तम आसनावर बसवले आणि आम्हा सर्व देवतांना, ऋषींना योग्य स्थान दिले. सर्वांची भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर दक्षाने माझ्याकडे विवाह विधी पार पडावा अशी प्रार्थना केली. मी दक्षाची विनंती मान्य केली आणि हा विवाह सोहळा पार पडू लागला. शुभ मुहूर्त पाहून प्रजापती दक्षाने आपली कन्या सती हिचा हात भगवान शंकरांच्या स्वाधीन केला आणि पाणीग्रहण विधीपूर्वक पार पडला. त्यावेळी तिथे मोठा उत्सव झाला. सगळ्यांना आनंद झाला.
आपण सर्व देवदेवतांनी भगवान शिव आणि देवी सती यांची खूप स्तुती केली आणि त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. जेव्हा भगवान शिव आणि देवी सती यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे मातापिता खूप आनंदी झाले आणि प्रजापती दक्ष महादेवांना आपली कन्या दान करून कृतज्ञ झाले. सर्व जगाने महेश्वराच्या विवाहाचा हा शुभ उत्सव साजरा करण्याला सुरुवात केली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, दक्षने आपल्या कन्येचे दान करून भगवान शंकरांना अनेक वस्तू भेट दिल्या. तसेच सर्व ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली. त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मी सोबत हात जोडून भगवान शिवांसमोर उभे राहिले आणि त्यांची पूजा करू लागले. ते म्हणाले, हे दयासागर महादेव, तुम्ही सर्व जगाचे पिता आहात आणि देवी सती सर्वांची माता आहे. परमेश्वरा, तुम्ही दोघांनी तुमच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेत आहात. अशा प्रकारे ते दोघांची त्यांनी स्तुती केली. नारदा, मी त्यांच्याकडे आलो आणि पद्धतीनुसार त्यांची प्रदक्षिणा करू लागलो. ब्राह्मणांच्या परवानगीने आणि माझ्या मदतीने सती आणि भगवान शिव यांनी विधीपूर्वक अग्निभोवती फेरे घेतले. त्यावेळी तेथे एक अतिशय विलक्षण उत्सव केला जात होता. विविध प्रकारचे मंगलवाद्य आणि सनई चौघडे वाजत होते. सर्व शुभगीत गायले जात होते. सर्वजण आनंदाने नाचत होते. त्यानंतर भगवान विष्णू म्हणाले, सदाशिवा, तू निसर्गाचा निर्माता आहेस. तुझे रूप तेजस्वी आहे. ब्रह्माजी, मी आणि रुद्रदेव ही तुझेच रूपे आहोत. ब्रह्माजी पुढे म्हणाले, अशा प्रकारे श्रीहरींनी भगवान शिवांची खूप स्तुती केली. त्यांची स्तुती ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि सर्व विवाहविधी पूर्ण झाल्यावर आम्ही सर्वांनी महादेव आणि देवी सती यांचे अभिनंदन केले. त्यांचा आशीर्वाद सर्वांवर राहू अशी प्रार्थना केली. ते जगाचे कल्याण करोत अशी त्यांना विनंती केली. त्यानंतर भगवान शिव मला म्हणाले, हे ब्रह्मदेव, तुम्ही विवाहाचे कार्य पूर्ण केले म्हणून तुम्ही माझे आचार्य आहात. कार्यसिद्धीसाठी आचार्यांना निश्चितपणे दक्षिणा दिली जाते. म्हणून सांगा की तुम्हाला मी दक्षिणा म्हणून काय देऊ. तुम्ही जे मागाल ते मी निश्चितच तुम्हाला देईल. हे मुनी, भगवान शंकरांचे असे शब्द ऐकून मी हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि मी त्यांना नमस्कार करीत म्हणालो, हे देवाधिदेव, मला तुमचा आचार्य मानून तुम्हाला जर वरदान द्यायचे असेल तर मी तुम्हाला हे वरदान मागतो की या वेदीवर या रूपामध्ये विराजमान होऊन तुम्ही आपल्या भक्तांना दर्शन द्या. या ठिकाणी तुम्हाला पाहिल्याने सर्व पापी लोकांची पापे धुवून जातील. इथे बसून मलाही तुमची साथ मिळेल. मी या वेदीजवळ आश्रम करेन आणि इथे राहून तपश्चर्या करेन. हे देवा, माझी इच्छा आहे की पूर्वी फाल्गुनी नक्षत्रामध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला रविवारी जो कोणी तुम्हाला भक्तिभावाने पूजेल त्याची सर्व पापे नष्ट होत, रोगी माणसांचे सर्व रोग दूर होत. या दिवशी तुम्हाला पाहून एखादी व्यक्ती जे तुमच्यासमोर जी इच्छा करेल ती लगेच तुम्ही पूर्ण कराल. हे ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे ब्रह्मा, तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेल. तुझ्या इच्छेनुसार मी देवी सती समवेत या वेदीवर बसेन. असे बोलून भगवान शंकर देवी सतीसह मूर्तीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि वेदीच्या मध्यभागी बसले. अशा प्रकारे माझी इच्छा पूर्ण करून भगवान शिव जगाच्या हितासाठी वेदीवर अंश रूपामध्ये विराजमान झाले. त्यानंतर ब्रह्माजी म्हणाले, मला माझे इच्छित वरदान दिल्यानंतर भगवान शिव आणि त्यांची पत्नी देवी सतीसह ते कैलास पर्वतावरील त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी तयार झाले. त्यानंतर आपली कन्या सती आणि आपला जावई भगवान शिव यांना निरोप देऊन प्रजापती दक्षाने हात जोडून महादेवांची पूजा केली. त्याचवेळी श्रीहरींसह सर्व देवी देवतांनी आणि ऋषीमुनींनी आनंदाने परमेश्वराचा जय जयकार केला. भगवान शिवांनी सासरे प्रजापती दक्ष यांची आज्ञा घेऊन आपल्या पत्नीला नंदीवर बसवले आणि स्वतः त्यावर बसून कैलास पर्वताकडे निघाले. त्यावेळी वृषभावर बसलेले भगवान शिव आणि देवी सती यांचे ते रूप खूपच सुंदर होते. दोघांनाही जाताना बघून सगळे मंत्रमुग्ध झाले. प्रजापती दक्ष आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या अनोख्या रूपाने त्यांच्या मुलीकडे आणि जावयाकडे एकटक पाहत होते. त्यांच्या प्रस्थानावेळी सर्वत्र मंगलगीते गायली जात होती. विविध वाद्ये वाजत होती. सर्व वराती शिवाचा महिमा गात होते. त्यांच्या मागे चालायला सुरुवात त्यांनी केली. भगवान शिव देवी सतीसह कैलासाला पोहोचले. सर्व देवतांसह मी आणि विष्णूजीही कैलास पर्वतावर पोहोचलो. भगवान शिवांनी उपस्थित सर्व देवता आणि ऋषींचे मनपूर्वक आभार मानले. सर्वांना आदरपूर्वक निरोप दिला.
तेव्हा सर्व देवांनी त्यांची स्तुती केली आणि आनंदाने आपापल्या निवासस्थानी गेले. त्यानंतर भगवान शिव आणि देवी सती त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने जगू लागले. सूतजी म्हणतात, हे ऋषीमुनींनो, मी तुम्हाला भगवान शिवांच्या शुभ विवाहाची पवित्र कथा सांगितली. भगवान शिवांचा विवाह कधी आणि कोणासोबत झाला, ते विवाहासाठी कसे तयार झाले, अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व घटना सांगितल्या. जो कोणी विवाह, यज्ञ किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी भगवान शंकरांची आराधना करून ही कथा ऐकतो किंवा पठन करतो, त्याचे ते कार्य किंवा विवाह सोहळा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतो. ही कथा श्रवण केल्याने सर्व शुभ कार्य सुरळीतपणे पूर्ण होतात. ही मृत कथा ऐकून ज्या मुलीचा विवाह होतो तिला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. भगवान शंकराच्या कृपेने कन्याही जन्माला येते. आणि श्रोतेहो, याचबरोबर भाग 11 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.